बनाना बन्स, जे मंगलोर बन्स म्हणूनही ओळखले जातात, हा कर्नाटक राज्यातील उडुपी मंगळूर आणि कोकण किनारपट्टीचा अतिशय लोकप्रिय, गोड आणि मऊ पदार्थ आहे. संपूर्ण रेसिपी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघायचा आहे. चला तर मग बनाना बन्स आपण बनवायला घेऊया. 3 मध्यम आकाराची पिकलेली केळी. इथं आपण साल काळपट झालेले असतात ना, तर केळी चांगली असतात, आपण अशी केळी वापरलात तरीसुद्धा चालतं. त्याची गोडी अजून छान येते. फोर्कच्या साहाय्याने इथे आपण मॅश करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला पण लावू शकता. केळी आणि पिठी साखर असं एकत्र मिक्सरला लावलं तरी पण चालेल. पाऊण कप पिठी साखर घातलेली आहे. म्हणजे साधारण एका केळीसाठी पाव कप या प्रमाणामध्ये मी साखर वापरलेली आहे, कारण त्यामध्ये मैदा पण जाणार आहे. पण तुम्हाला जर कमी किंवा जास्त पिठी साखर वापरायची असेल तर हरकत नाही. छान एकजीव झालं की त्यामध्ये आपण अर्धा कप दही घालणार आहे. दह्यामुळे फर्मेंटही छान होतं आणि मऊ लुसलुशीतपणा मस्त येतो. सर्व जिन्नस छान एकत्र मिक्स झाले की त्यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालणार आहे आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर. पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्यामध्ये मैदा घालून अलगद हाताने मळून घ्यायचं आहे. फार घट्ट पीठ मळायचं नाही आहे, थोडं सैल ठेवायचं, म्हणजे आपले बन्स एकदम मऊ लुसलुशीत होतात. आपण लाल भोपळ्याचे घारे करतो ना, त्या पद्धतीनं. दोन कप मैदा घालून झालेला आहे. 3रा कप मैदा घालताना मी पहिला थोडाच घालणार आहे आणि परत लागला तर अजून घालणार आहे, जेणेकरून आपलं पीठ फार घट्ट होणार नाही. या पद्धतीनं अलगद आपण मैदा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. 3 केळ्यांसाठी 3 कप मैदा बरोबर बसलेला आहे. चवीसाठी आपण इथं वेलची पावडर घातलेली आहे. केळी आणि पिठी साखर आपण जेव्हा मिक्स करतो ना, त्यामध्ये वेलची पावडर घातली तरी पण चालते. तेलाचा हात लावून घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे. या पद्धतीनं मऊ करायचं आहे. इथं मी क्लिंग फिल्म लावून ठेवलेलं आहे. तुम्ही झाकण ठेवून किंवा स्टीलच्या डब्यामध्ये जरी ठेवलं तरी पण चालतं. फर्मेंट होण्यासाठी 8 ते 10 तास गरजेचे आहेत. आता आपण कुर्मा करूया. कुर्म्यासाठी मी तीळ, लवंग, मिरी, जिरे, दालचीन, चक्रीफूल आणि तमालपत्र घेतलेलं आहे. तीळ भाजायला घ्यायचे आहे आणि तमालपत्र सोडून बाकी सर्व मसाला तीळ अर्धे भाजून झाले की त्यामध्येच भाजून घ्यायचे आहेत. गॅस बंद करायचा. 8 ते 10 लसणाच्या कुड्या घालायच्या आहेत. अर्धी वाटी कोथिंबीर आणि कोथिंबीरीची देठ असं सगळं एकत्र करून आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मी रात्री मळून ठेवलं होतं. सकाळी बघा मस्त फर्मेंट झालेलं आहे. पुन्हा थोडंसं आपण मळून घेऊया. इतपत मऊ आपलं कणिक असलं पाहिजे. तीळ आणि खडा मसाला आपण जो भाजला होता तो आपण आता वाटून घेऊया. वाटून झालं की त्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे आणि गरजेपुरतं पाणी घालून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीनं. इथं फार पाणी घातलं ना की मसाला तेलामध्ये भाजताना दमवतो, करपू शकतो. डायरेक्ट कुकरमध्ये आपण कुर्मा करणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये तेल गरम करायचं आहे. मोहरी, जिरे, तमालपत्र आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घालून परतवून घ्यायचं आहे. कांदा गुलाबी रंगावर झाला की त्यावरती हिंग, हळद घालायची आहे.
2 चमचे काश्मीरी लाल मिरची, 1 चमचा धना पावडर घातली आहे. फोडणी उडली ना गॅसवरती, हात भाजला तरी चालेल, पण गॅस लगेच स्वच्छ केलाच पाहिजे. हा किडा कोणाकोणाच्या अंगात आहे कमेंट करून सांगा. वाटण आपण आता घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजण्यासाठी इथं आपण थोडंसं पाणी घालणार आहे. चवीपुरतं मीठ घालूया आणि किंचितशी साखर. मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या मसाला आपण वाटला होता त्याच भांड्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालायचं आहे, म्हणजे भांड्याला जे काही मसाला लागलेला आहे तो पण निघून येतो. अगदी अर्धी वाटी पाणी घालून आपण पहिला मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. मिक्स करून झालं की वरनं एक झाकण ठेवून 1-2 मिनटं मसाला भाजायचा आहे. गॅस एकदम बारीक नाही आणि एकदम मोठा नाही, मीडियमवरती ठेवायचा आहे. छान मसाला भाजलेला आहे, तेल मस्त वरती आलेलं आहे तवंग. आता आपण बाकीचे सर्व जिन्नस घालून घेऊया. आता कुर्मा म्हटलं की काजू आलेच. आपल्याला हवे तेवढे काजू आणि बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. इथं मी बटाटा, मटार, गाजर, बीन्स, फ्लॉवर अशा भाज्या घालून मसाला मिक्स करून घेत आहे. इथं तुम्हाला सिमला मिरची हवी असेल तरी घालू शकता. त्यातली एखादी भाजी नसेल किंवा आवडत नसेल तर स्किप करू शकता. भाज्या सर्व मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायच्या आहेत आणि गरम पाणी घालून आपण कुकरला 1 किंवा 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. पाणी आपण आपल्या गरजेपुरतं घालायचं आहे. आपल्याला कुर्मा कितपत सैल हवा आहे त्या प्रमाणामध्ये. आता बन्स आपण लाटून घेऊया. किती सैल कणिक मळलेली आहे बघा मी. तेल छान गरम झालं की आपण बन्स तळून घ्यायचं. आपण घरी नेहमी कणकेच्या पुऱ्या करतो ना, तेवढ्याच जाडीच्या ह्या पुऱ्या मी लाटलेल्या आहेत. खरं ते किती छान टुंब फुगलेत बघा. आणि तुम्ही करून बघा, आतून जाळी इतकी छान पडते काय सांगू. छान सोनेरी रंगावरती आपल्याला हे बन्स तळून घ्यायचे आहेत. 8 दिवस आरामात टिकतात, अर्थात मुलांच्याकडून उरले तर. दुसऱ्या दिवशी खाताना सुद्धा हे बन्स तव्यावरती शेकून घेतले ना, पुन्हा तीच चव येते. एकदम पातळ लाटलेले बन्स तेलामध्ये असे काही फुगतात. आतून इतकी सुंदर जाळी पडते. लोखंडी कढईमध्ये तळले ना की पदार्थ ना तेलकट होत नाहीत. आपले दिवाळीचे तळणीचे पदार्थ लोखंडी कढईमध्येच तळायचे. तळताना शक्यतो शेंगतेलाचा वापर करायचा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशा मस्त नवीन नवीन रेसिपीजचा तुम्हाला आस्वाद घेता येईल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. किती छान कुर्मा झालेला आहे बघा. ओल्या नारळाची चटणीसुद्धा याबरोबर खातात. असे हे आपले बन्स तयार आहेत. आता आतून जाळी बघा, काय सुंदर जाळी झालेली आहे. नक्की करून बघा हा पदार्थ. एकदम मऊ लुसलुशीत बनाना बन्स घरच्या घरी शुद्ध तेलात तळलेले असे हे तयार आहे. बाहेर पाऊस आणि आतमध्ये असा गरमागरम नाश्ता असेल ना, अजून काय हवंय. चला पुढच्या रेसिपीसाठी लवकरच भेटू. धन्यवाद.